हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझे नाव आहे प्रिया. आज आपण पाहणार आहोत हॉटेल स्टाईल पनीर बटर मसाला घरी कसा त्याचा पूर्ण मसाला तयार करायचा आहे ते आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपी ट्राय करूया. सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकायचे आहे, त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहे आणि त्यामध्ये कांदा बारीक चिरून टाकायचा आहे. ते कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे. ते चांगला परतून घ्यायचा आहे. ही भाजी सेम हॉटेल सारखीच लागते, तुम्ही घरी ट्राय करू शकता. हिरवी मिरची कढीपत्ता परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये अद्रक लसण टोमॅटो टाकायचे आहे, ते चांगले परतून घ्यायचे आहे. आणि ह्या पनीर बटर मसाल्याचं पॅकेट मी आणलं आहे, ते दुधामध्ये 1 कप दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. हे पॅकेट तुम्ही नाही टाकलं तरी चालते. मी आधी जे तुम्हाला मसाले सांगितले आहे ते तुम्ही ग्रेव्ही टाकून केलं तरी भाजी छान होते. हे पॅकेट टाकलं किंवा नाही टाकलं तरी चालेल. जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर तुम्ही हे पॅकेट टाकून पण भाजी करू शकता, म्हणजे ग्रेव्ही जास्त होईल. यासाठी आपल्याला कांदा, कोथिंबीर, 10-12 काजू गरम पाण्यात भिजून घेतलेले आहेत, अद्रक लसण पेस्ट, टोमॅटो, सर्व साहित्य आपण इथं घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य तेलामध्ये थोड्याशा तेलामध्ये परतून ही आपल्याला ग्रेव्ही मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे. जास्त पण लाल आपल्याला कांदा करायचा नाही, कारण आपल्याला डबल हा तेलामध्ये भाजी करताना तळायचा आहे. त्यामुळे मी थोडासाच कांदा लाल केलेला आहे. हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक लसण, टोमॅटो हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे, परतून घ्यायचे आहे. गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं 10-12 काजू मी भिजत घातले होते. नंतर ही ग्रेव्ही काढताना ते काजू पण यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. चांगली आपली घट्ट ग्रेव्ही तयार होईल. कोथिंबीर टोमॅटो टाकून थोडंसं यामध्ये पाणी टाकून हे 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे सर्व. तुम्ही पाहत आहात सर्व शिजून झालेलं आहे. त्यामध्ये आपण काजू टाकलेले आहे. थोडंसं पाणी घालून थोडंसं 5 मिनिटं परतून घ्यायचे आहे आणि हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढायचे आहे. तुम्ही पाहू शकता हे सर्व साहित्य चांगलं भाजल्या गेलेलं आहे. हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून मिक्सरमध्ये काढायचे आहे बारीक. आणि हे मिक्सरमध्ये काढून झाल्यानंतर तो पनीर बटर मसाला आपल्याला दुधामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. चला तर मग रेसिपी ट्राय करूयात. कढईमध्ये तेल घ्यायचे आहे, त्यामध्ये सर्व खडे मसाले टाकायचे आहेत. खडे मसाले चांगले परतून झाल्यानंतर ही मिक्सरमध्ये आपण जी ग्रेव्ही काढली होती ती ग्रेव्ही या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. आणि ग्रेव्ही चांगली परतून झाल्यानंतर त्यामध्ये दुधामध्ये मिक्स केलेला पनीर बटर मसाला टाकायचा आहे. तो मसाला तुम्ही टाकू पण शकता किंवा नाही जरी टाकला, तुम्ही फक्त ही ग्रेव्ही टाकून केला तरी पण भाजी खूप छान होईल. पनीर बटर मसाला दुधामध्ये मिक्स करून मी टाकलेला आहे, यामध्ये तो पण परतून घ्यायचा आहे. दोन्ही मसाले चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये थोडेसे पाणी टाकून झाकून ठेवायचे आहे 5 मिनिटं. तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. ते सर्व मसाले मी यामध्ये मिक्स केलेले आहे. सर्व मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ही ग्रेव्ही आधी 5 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवर शिजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता थोडेसे पाणी टाकल्यानंतर ही ग्रेव्ही शिजून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये मी पनीरचे छोटे छोटे तुकडे केले आहेत. ते पनीरचे छोटे तुकडे यामध्ये टाकायचे आहेत. तुम्ही पनीरचे तुकडे असे पण टाकू शकता किंवा तुम्हाला तळून आवडत असेल पनीर तर तुम्ही तसे पण टाकू शकतात. कच्चे पनीरचे तुकडे चांगले लागतात. यामध्ये आपण थोडासा कांदा टाकायचा आहे चवीसाठी. कच्चा कांदा तुम्ही बघू शकता वरून मी टाकलेला आहे, यामुळे चव छान लागते. थोडे मोठे मोठे पीस करून या कांद्याचे काप मी या पनीरच्या भाजीमध्ये टाकलेले आहेत. आणि ह्या पनीरच्या भाजीला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला 2 चमचे मलाई टाकायची आहे. ही भाजी आता शिजून घ्यायची आहे. ही भाजी 10 मिनिटं मी शिजून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटले आहे. एकदम ही भाजी तुम्हाला हॉटेलसारखीच लागेल. तुम्ही ही भाजी एकदा रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. ही भाजी शिजून झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे मलाई टाकायची आहे आणि मलाई टाकल्यानंतर 5 मिनिटं ही भाजी शिजून घ्यायची आहे. यामुळे खूप क्रीमी टेक्स्चर येतो आणि चव पण छान लागते. मलाई पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे भाजीमध्ये. मलाई पूर्ण भाजीत मिक्स झाल्यानंतर फक्त 5 मिनिटच आपल्याला बारीक गॅसवर ही भाजी शिजून घ्यायची आहे.
तुम्ही पाहू शकता किती छान भाजी तयार झालेली आहे. यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. ही भाजी खरंच खूप छान लागते. तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब